नागपूर शहरात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरलेल्या ऑपरेशन यू टर्न या उपक्रमाची व्याप्ती आता नागपूर परिक्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाढविण्यात येत आहे। महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण आणि त्यातील जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने महामार्ग सुरक्षा पोलीस नागपूर परिक्षेत्रातर्फे ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे। महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या मोहिमेबाबत अधिकृत माहिती दिली आहे। यासोबतच समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे। महामार्गावर वाहन चालवताना होणारे रोड हिप्नोटाइज टाळण्यासाठी दर 50 किलोमीटरच्या अंतरावर विश्रांतीगृहे उभारली जाणार आहे। याशिवाय ऑगस्ट महिन्यानंतर समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ही प्रणाली लागू होणार आहे। 750 किलोमीटरच्या या संपूर्ण पट्ट्यावर लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग आणि रस्त्याच्या कडेला पार्किंग करणाऱ्या वाहनांवर या प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गासह NH53 आणि NH44 या महामार्गांवर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आले आहे। मिळालेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये नागपूर परिक्षेत्रातील महामार्गांवर 971 मृत्यूंची नोंद झाली होती। प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ब्लॅक स्पॉट सुधारणांमुळे 2025 मध्ये ही संख्या 657 पर्यंत खाली आली आहे। तथापि 2026 मधील पहिल्या 5 महिन्यांमध्ये 304 मृत्यूंची नोंद झाल्यामुळे आता अपघाताची तीव्रता कमी करण्यावर महामार्ग सुरक्षा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे। यासाठी नागपूर शहराच्या धर्तीवर आता महामार्ग सुरक्षा पोलीस परिक्षेत्रात स्वतंत्र अपघात विश्लेषण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। हा कक्ष अपघातांच्या कारणांचे शास्त्रीय विश्लेषण करून रस्ता विकास यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत। रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी केवळ पोलीस यंत्रणा नव्हे तर प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी महत्त्वाची आहे। वाहतूक नियमांचे पालन व सीट बेल्टचा वापर, वेग मर्यादेचे पालन आणि मद्यपान करून वाहन न चालविणे या 4 गोष्टींचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येऊ शकते, असं यावेळी पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा लोहित मतानी यांनी सांगितले आहे। महामार्ग सुरक्षा पोलीसमध्ये जे 11 जिल्हे आहेत ते गडचिरोली ते बुलढाणापर्यंत म्हणजे विदर्भचे जे सगळे जिल्हे आहेत इथे ऑपरेशन यू टर्न राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये 4 पॉईंट्सवर आम्ही फोकस करत आहे। पहिला तर आहे ड्रंकन ड्रायव्हिंग, दुसरा विथआउट हेल्मेट, तिसरा ओव्हर स्पीडिंग आणि चौथा जे आहे हेवी व्हेकल्सवर आम्ही फोकस करत आहे। आणि त्यासोबतच सेफ्टी फीचर्स जिथे जिथे ॲक्सिडेंट प्रोन एरियाज आहे तिथे आम्ही हायवेसोबत नॅशनल हायवेसोबत तिथे इम्प्लिमेंट करण्याचा यामध्ये आमचा प्रयत्न राहील। हे जे ऑपरेशन यू टर्नमध्ये जे नागपूर सिटीमध्ये ज्याचा सक्सेस होता त्या धर्तीवर आता यांना आम्ही हायवेजवर आता इम्प्लिमेंट करत आहे। यासोबतच जे जिथे जिल्हे आहेत विदर्भाचे त्यासोबत कोऑर्डिनेशन झालेलं आणि त्यांच्यासोबत जॉईंट कारवाई जे ॲक्सिडेंट प्रोन टायमिंग्स आहे ते आम्ही सगळ्यांचे ॲनालाइज केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 पॉईंट किंवा काही जिल्ह्यामध्ये 8 आणि 10 पॉईंट पण आम्ही लावत आहे, त्यांच्यासोबत जॉईंट नाकाबंदी करत आहे। आणि या जॉईंट नाकाबंदीमध्ये हे 4 मुद्द्यावर आम्ही फोकस करत आहे। तर टोटल 96 ब्लॅक स्पॉट्स आहे या पूर्ण रेंजमध्ये आणि त्यामध्ये आम्ही ऑन रोटेशन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी प्लॅन केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये फॉर एक्झाम्पल 8 असे पॉईंट्स आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 4 पॉईंट्स आहे, अकोलामध्ये 8 आहे, बुलढाणामध्ये 10 आहे। याप्रमाणे ते लोकली आम्ही प्लॅन केलेलं आहे, असं काही युनिव्हर्सल नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जे डिस्ट्रिक्ट एसपीज आहेत त्यांच्यासोबत पण कोऑर्डिनेट केलेलं आहे आणि ते त्यांच्या एरियामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी एन्फोर्समेंट करत आहे। उद्देश असा आहे की हे जे रोड ॲक्सिडेंट्स आहे ते 15% कमी झाले पाहिजे आणि त्यांना अचीव करण्यासाठी जे काही कारवाई करायची आहे ते हे 4 पॉईंट्स आहे, ड्रंकन ड्रायव्हिंग, विथआउट हेल्मेट, ओव्हर स्पीडिंग आणि नो पार्किंग ऑन द रोड साईड आणि ते जे सेफ्टी फीचर्स आहेत ते प्रायोरिटीवर इम्प्लिमेंट झाले पाहिजे। समृद्धीमध्ये ॲक्सिडेंट रिड्यूस करण्यासाठी आता ऑगस्ट नंतर तिथे IITMS इंटेलिजन्स इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ते लागू होणार आहे। यामध्ये मुख्यतः लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग आणि रोड साईड पार्किंगवर कारवाई होणार आहे। ते पूर्ण समृद्धी हायवे
जे आहे या IITMS प्रोजेक्टमध्ये ते कव्हर होणार आहे पूर्ण 750 किलोमीटरचे स्ट्रेच जे आहे आणि त्या अनुषंगाने जे ॲक्सिडेंट्स आहे ते पण कमी होणार आहे. कोणत्या नॅशनल हायवेवर जास्त प्रमाणात accident झाले? मॅक्सिमम जे ॲक्सिडेंट्स आहे ते NH53 आणि NH44 वर आहे. अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र महामार्गांवरील सुरक्षितता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून वाहन चालकांच्या शिस्तबद्ध प्रवासावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान वाहतुकीच्या नियमाचे कटाक्षाने पालन करणे हेच आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य आहे. प्रशासनाच्या या नवीन मोहिमेमुळे महामार्गांवरील अपघातांच्या प्रमाणात किती घट होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.